Welcome all dear students in this video. Here we are going to discuss the short answer questions on the lesson Education Provides a Solid Foundation. This article is written by Dr. APJ Abdul Kalam. In this lesson, Dr. Abdul Kalam has described his early life. Basically, this extract has been taken from Abdul Kalam's autobiography, The Wings of Fire. अब्दुल कलाम यांची एक ऑटोबायोग्राफी आहे, आत्मचरित्र आहे, विंग्स ऑफ फायर, अग्निपंख नावाचं. त्यामधून हा आपल्याला जो लेसन दिलेला आहे हा उतारा घेतलेला आहे. त्याचं नाव आहे एज्युकेशन प्रोव्हाइड्स ए सॉलिड फाउंडेशन. त्या लेसनचं इंट्रोडक्शन मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो आहे. डॉक्टर अब्दुल कलाम वॉज बॉर्न इन टू ए मिडल क्लास फॅमिली इन रामेश्वरम, तामिळनाडू. ही हॅड अ ग्रेट करियर ॲज अ डिफेन्स सायंटिस्ट. He was the 11th President of India in 2002. He is popularly known as Missile Man of India. Education Provides a Solid Foundation is an extract from Dr. Abdul Kalam's autobiography, Wings of Fire. It describes Abdul Kalam's childhood life. Here, Dr. Kalam speaks about his teachers, his friends and family. तर हे इंट्रोडक्शन जेव्हा तुम्हाला एक्झाममध्ये लॉंग आन्सर क्वेश्चन लिहावं लागेल त्याच्या पहिल्या पॅरेग्राफमध्ये हे तुम्हाला लिहिणं आवश्यक आहे. हे तुम्ही नोट डाऊन करा, पाठ करा आणि वारंवार लिहून पहा. जेही लॉंग आन्सर क्वेश्चन तुम्हाला या लेसनवर विचारलेला असेल त्याच्या उत्तराच्या पहिल्या पॅरेग्राफमध्ये तुम्हाला एवढं लिहिणं आवश्यक असेल आणि त्यानंतर मग मुख्य उत्तराला सुरुवात होईल. बट सो फार ॲज शॉर्ट आन्सर क्वेश्चन्स आर कन्सर्न, त्यामध्ये मात्र म्हणजे लघुत्तरी प्रश्न जे आपण आता पाहणार आहोत त्या ठिकाणी त्याच्या सुरुवातीला मात्र हे लिहिण्याची एवढी आवश्यकता नाही आहे. चला तर मग पहिला शॉर्ट आन्सर क्वेश्चन आपण बघूया. वाय डिड कलाम अप्लाय टू जॉईन द इंजिनिअरिंग कोर्स ॲट MIT? प्रश्नाचा अर्थ असा आहे विद्यार्थी मित्रांनो, MIT म्हणजे मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या ठिकाणी इंजिनिअरिंग कोर्सला ॲडमिशन घेण्याकरिता अब्दुल कलाम यांनी अप्लाय का केलं? त्याचा आन्सर आहे कलाम वॉज फॅसिनेटेड बाय द मिस्ट्रीज ऑफ द स्काय अँड द फ्लाईट ऑफ बर्ड्स. ही वॉन्टेड टू रिअलाइज हिज ड्रीम, सो ही अप्लाइड टू जॉईन द इंजिनिअरिंग कोर्स ॲट MIT. अब्दुल कलामांना अगदी लहानपणापासूनच आकाश आणि पक्ष्यांचं उड्डाण याच्याविषयी कुतूहल होतं आणि त्यांचं स्वप्न होतं की पक्ष्यांप्रमाणेच एक दिवस मी सुद्धा आकाशात उडेल. त्यांना त्यांचं हे स्वप्न प्रत्यक्षात आणायचं होतं. ते प्रत्यक्षात आणण्याकरिता इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेणं आवश्यक होतं, म्हणून त्यांनी MIT येथील इंजिनिअरिंग कोर्स जॉईन करण्याकरिता ॲप्लिकेशन केलं. द सेकंड क्वेश्चन इज हिअर ऑन युअर स्क्रीन. What obstacles did Kalam face while trying to obtain admission into MIT? MITला ॲडमिशन घेण्याकरिता अब्दुल कलाम यांना कोणत्या अडथळ्यांचा सामना करावा लागला? काय डिफिकल्टीज त्यांच्यासमोर होत्या? अँड द आन्सर इज MIT was a prestigious institution. It was expensive affair to obtain admission at MIT. Kalam required 1,000 rupees for admission. In those days, it was a huge amount. It was very difficult for Kalam to manage 1,000 rupees. MIT ही अत्यंत प्रतिष्ठित शैक्षणिक संस्था. अशा संस्थेमध्ये प्रवेश मिळवणं हे फार खर्चिक बाब होती आणि कलाम यांना ॲडमिशनकरिता 1,000 रुपयांची त्या काळात आवश्यकता होती आणि एवढी मोठी रक्कम हे त्या दिवसांमध्ये प्रचंड समजली जायची आणि प्रवेशाकरिता आवश्यक असणारे 1,000 रुपये जमवणं हेच कलामांच्या समोरचं संकट होतं, डिफिकल्टी होती. द थर्ड क्वेश्चन इज हिअर. हाऊ डिड कलाम ओव्हरकम द ऑब्स्टॅकल ऑफ ॲडमिशन फी ॲट MIT? MITच्या ॲडमिशन फीचं संकट किंवा अडथळा अब्दुल कलाम यांनी कसा दूर केला किंवा तो कसा दूर झाला? And the answer, Kalam required 1,000 rupees to obtain admission at MIT. It was very difficult for him to manage 1,000 rupees. So, Zohra mortgaged her gold bangles and chain in order to help Kalam get the admission.
MITच्या ॲडमिशनकरिता 1,000 रुपये हे त्यांच्याकरिता कठीण गोष्ट होती आणि एवढे रुपये मिळवणं हे जिकरीचं काम होतं. अशावेळी त्यांची मोठी बहीण जोहरा तिने स्वतःचे सोन्याचे दागिने, ज्यामध्ये तिच्या सोन्याच्या बांगड्या आणि सोन्याची चेन आहे, ते मॉर्गेज ठेवले. मॉर्गेज म्हणजे गहाण ठेवले आणि त्यातून मिळालेले पैसे तिने अब्दुल कलाम यांना ॲडमिशनकरिता दिले. अशा रीतीने कलामांची ॲडमिशन फीची अडचण दूर झाली. नेक्स्ट क्वेश्चन इज हिअर. डिस्क्राईब कलाम्स मोस्ट चेरिश्ड मेमरी फ्रॉम हिज कॉलेज डेज. अब्दुल कलाम यांची कॉलेज जीवनातील सर्वात महत्त्वाची आठवण कोणती ते सांगा. ॲट MIT, after the final year was over, all students in the class were posing for a group photograph. Kalam was standing in the last row. Professor Sponder got up and looked for Kalam and asked him to come forward and sit next to him. This is the most cherished memory from his college days. MIT या ठिकाणी फायनल इयर संपल्यानंतर सर्व विद्यार्थी आणि त्यांचे शिक्षक हे ग्रुप फोटोग्राफकरिता एकत्र जमलेले होते. त्यावेळी अब्दुल कलाम हे मागच्या रांगेमध्ये उभे होते फोटो काढण्याकरिता. त्यांचे शिक्षक प्रोफेसर स्पॉन्डर यांनी कलाम यांना शोधलं, ते त्यांना दिसत नव्हते. ते उठून उभे राहिले आणि त्यांनी बघितलं की कलाम मागच्या लाईनमध्ये उभे आहेत. त्यांनी त्यांना आवाज दिला आणि समोरच्या लाईनमध्ये त्यांच्या बाजूला येऊन बसण्यास सांगितले. तर हा कलाम यांच्याकरिता फार मोठा सन्मान होता आणि हीच त्यांच्या कॉलेज जीवनामधली सर्वात महत्त्वाची मेमरी आहे, आठवण आहे. So dear students, these were the short answer questions on this lesson. Education provides a solid foundation. तर तुम्ही सर्वांनी हे जे शॉर्ट आन्सर क्वेश्चन्स आहेत हे वाचा, ऐका आणि सर्वात महत्त्वाचं तुमच्या नोटबुकमध्ये हे लिहून काढा आणि वारंवार त्याचा सराव करा. परीक्षेमध्ये तुम्हाला अशा प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. एक लक्षात घ्या, 12वीपर्यंत तुम्हाला अशा पद्धतीची उत्तरं लिहिण्याचा सराव नाही. त्यामुळे आता थोडी मेहनत फक्त तुम्हाला हीच घ्यायची आहे. उत्तरं लिहिता आली पाहिजेत आणि त्याकरिता लिहिण्याशिवाय पर्याय नाही. म्हणून हे नोटबुक करा आणि त्या नोटबुकमध्ये हे लिहून काढा आणि ते वारंवार वाचा आणि प्रॅक्टिस करा लिखाणाची, जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये लिहिताना त्रास होणार नाही आणि मार्क्ससुद्धाच छान मिळतील. थँक्यू व्हेरी मच अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन, सी यू.